हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत लाडूचा प्रकार शेअर करणार आहे आणि ते म्हणजे गहू पीठ आणि बेसनचे लाडू। तर यात मी जरासुद्धा रव्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे लाडू छान रवाळ आणि खुसखुशीत होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपने 1 कप मी गहू पीठ घेतलेलं आहे। आता इथे मी सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे। आणि आता इथं मी गूळ 1.5 कप, ज्या कपने मी बेसन आणि गहू पीठ मोजलेलं आहे त्याच कपने मी 1.5 कप गूळ चिरून घेतलेला आहे। इथे थोडेसे काजू मी वापरणार आहे आणि इथे आता तूप मी फक्त अर्धा कप, ज्या कपने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपने मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे। आणि इथे चिमूटभर मीठ लागणार आपल्याला आणि 2 मोठे चमचे मी डिंक मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेले आहे। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। आता कढई गरम झाल्यावर त्यात आपलं बेसन पीठ आणि गहू पीठ घालून घेऊया। तर सुरुवातीला बेसन पीठ आणि गहू पीठ मी हे तूप न घालता एक 7-8 मिनिटे असंच परतून घेतलेलं आहे। सुरुवातीला मी हे पीठ तूप न घालताच एक 7-8 मिनिटे भाजून घेतलं होतं असंच। आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे। आता 4-4 चमचे तूप या पिठामध्ये घालून आपण हे आता पीठ व्यवस्थितपणे भाजून घेऊया। आता इथे मी परत 4 चमचे तूप घातलेलं आहे आणि परत आता हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे। असंच हे आता अर्धा कप आपण तूप घेतलेलं आहे, ते तूप आपण आता थोडं थोडं घालून हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेऊया। इथे तूप घालून मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, पण आता या पिठामध्ये थोड्या थोड्या गुठळ्या आहेत, कारण आपण तूप जेव्हा घालतो तेव्हा पिठात गुठळ्या होतात आणि ह्या गुठळ्या आता मी अशा 1 कप घेऊन व्यवस्थित मोडून घेणार आहे, म्हणजे कुठेही आपलं पीठ कच्चं राहणार नाही आणि सगळ्या बाजूने पीठ व्यवस्थित भाजून होणार। इथं आपलं आता पीठ व्यवस्थित भाजून होत आलेलं आहे। आता त्यातच आपण सुकं खोबरं आता इथं घेतलेलं आहे, ते मिक्सरमधून आता फिरवून घेऊया। हे मिक्सरमध्ये आता बारीक फिरवल्यावर त्यातच आपण आता काजू घालून फिरवून घेऊया। हे असे सगळी पावडर करून घेऊया आणि या पिठामध्ये आता हे सगळं पावडर घालून घेऊया आणि आता एक 5 मिनिटं हे पीठ आता व्यवस्थित भाजून घेऊया। आता इथं आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे, त्यातच आपण आता ही डिंकाची पावडर घालून घेऊया। आता या पिठात आपण ही पावडर छानपैकी फुलवून घेऊया आणि कुठेही मध्ये गाठी असल्या तर अशा पेल्याने ही गाठी सर्व गाठी मोडून घ्या आणि व्यवस्थित पीठ एकसारखं करून घ्या। इथे मी चिमूटभर मीठ घालून घेत आहे, म्हणजे आपले लाडू खायला छान लागतात। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण चिरून घेतलेला गूळ या पिठामध्ये घालून घेऊया आणि आता पीठ आणि गूळ एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी पीठ आणि गूळ छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे, त्यातच आता आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया।
आणि आता हे पीठ थोडा वेळ आपण असं झाकून ठेवूया, जरा थंड करून घेऊन मग पुढची प्रोसेस करून घेऊया। हे पीठ आता थंड झालेलं आहे। आता मी हे पीठ मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार, म्हणजे आपलं पीठ छानपैकी मऊ होणार आणि कुठेही गुळाचा खडा राहणार नाही। इथे मी सर्व पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। हे बघा, छान मऊ आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण या पिठाचे लाडू वळून घेऊया। हे लाडू वळताना आपले व्यवस्थित लाडू वळून होतात, कारण आपण हे पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे। आणि लाडू हे छान आता आपले वळून तयार होतात। हे बघा, असे मस्त लाडू आपले तयार होतात। असेच आता सर्व लाडू आपण बनवून घेऊया। इथे सर्व लाडू माझे वळून झालेले आहेत। आपण डिंकाची पावडर पिठामध्ये व्यवस्थित फुलवून घेतली होती, त्यामुळे हे लाडू असे रवाळ झालेले आहेत आणि खायला पण छान लागतात आणि खुसखुशीत होतात हे लाडू। हे बघा, मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। असे हे लाडू छान खुसखुशीत होतात। तयार आहे आपले रवा, बेसन आणि गहू पिठाचे लाडू। खायला या। तर हे लाडू मी डिंकाची पावडर आणि गूळ घालून बनवले आहेत आणि खायला पण छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत। तर हे लाडू तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।